नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. जे सर्व लोक प्रोटीन कंझ्युम करत आहेत त्यांच्या डाएटमध्ये, आणि ऑब्व्हियसली प्रोटीन जे आहे ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही वर्कआउट करत असाल किंवा वर्कआउट करत नसाल, तुमचं वय 20 असेल किंवा तुमचं वय 70 असेल, तुम्हाला तुमच्या आहारात प्रोटीन हा जो मॅक्रोन्यूट्रिएंट आहे तर तो तुम्ही घेणे खूप गरजेचं आहे. पण अनेकांना प्रोटीन घेतल्यावर काय होतं, इंडायजेशनचा प्रॉब्लेम होतो. अनेकांना प्रोटीन जे आहे ते त्यांच्या बॉडीला सहन नाही होत. तर ते का होतं, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आणि अनेक जण काय करत आहे, प्रोटीन घेत आहे पण ते प्रोटीन त्यांच्या बॉडीला डायजेस्ट होतं आहे की नाही हेच त्यांना माहीत नाही. तर नक्कीच हे माहीत करण्यात हा व्हिडिओ तुमची मदत करेल. आणि तुम्ही जे प्रोटीन ॲब्झॉर्प्शन आहे ते तुमच्या शरीरात कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकता, जेणेकरून तुमची मसल साईज जी आहे ती चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होईल आणि जे फॅट लॉस जो आहे तो पण योग्य पद्धतीने होईल. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच गोष्ट बघणार आहे. वेलकम बॅक. तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्याला प्रत्येकाला प्रोटीनची गरज जी आहे ती पर्सन टू पर्सन व्हॅरी होते. प्रत्येकाचे एज, हाईट, वेट आणि जेंडरनुसार ही गोष्ट जी आहे ती व्हॅरी होते. तर तुम्ही जर हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तुम्ही बघू शकता या व्हिडिओनंतर किंवा जेव्हा पण तुम्हाला टाईम असेल तेव्हा. तर जे प्रोटीन आहे ते आपल्या शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रोटीन म्हणजे एक बेसिक बिल्डिंग ब्लॉक असतो आपल्या शरीराचा. सर्व ॲक्टिव्हिटीज जे आहे, जे आपल्या इंटरनल ॲक्टिव्हिटीज जे आहे ते प्रोटीनवर डिपेंड असतात. फॅट लॉस आणि मसल गेन सोडून पण या प्रोटीनचा खूप मोठा हात असतो आपल्या शरीराची जी हेल्थ जी आहे ती मेंटेन करण्यासाठी आणि खूप साऱ्या बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने परफॉर्म करण्यासाठी. आणि जो आपला आहार आहे त्यामध्ये मेजरली आपलं जे इन्व्हेस्टमेंट असतं ते आपल्या प्रोटीनमध्येच असतं. अनेक प्रकारचे जे प्रोटीनचे सोर्सेस आहे, पनीर असेल, सोया असेल, चिकन असेल, अंडी असेल, फिश असेल किंवा दूध, दही असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यात खूप सारा पैसा इन्व्हेस्ट करतो आपण, जर तुम्ही डाएट घेत असाल तर. तर नक्कीच जे प्रोटीन तुम्हाला या फूडमधून भेटतं आहे तर ते तुमच्या शरीरात ऑब्झर्व होतं आहे की नाही, किंवा किती प्रोटीन लागतं आहे तुमच्या शरीराला, तर याचबद्दल आपण बोलणार आहे. तर हे जे फूड्स जे आहे ते त्यामधून तुमच्या शरीराला प्रोटीन चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब व्हावं, तर यासाठी तुम्ही काय करू शकता. तर त्यातला सर्वात पहिला पॉईंट तो म्हणजेच की जे प्रोटीन आहे ते योग्य पद्धतीने तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणजे प्रोटीनचं कन्झम्पशन चांगल्या पद्धतीने पाहिजे. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या दिवसभरात 5 ते 6 वेळा जर तुम्ही जेवण करत असाल तर त्या प्रत्येक मीलमध्ये 30 ते 25 ग्रॅम प्रोटीन जे आहे ते असलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर तुमचं वजन जे आहे ते 70 किलो आहे, म्हणजे जर ते आपण पाऊंडमध्ये कन्वर्ट केलं त्याचा अर्थ 155 पाऊंड, तर 1 ग्रॅम पर पाऊंड बॉडी वेट अशी प्रोटीन रिक्वायरमेंट जर आपण पकडली एका बिगिनरसाठी, तर तुम्हाला दिवसभरात 155 ग्रॅम प्रोटीन लागतं. ओके, तर जर हेच 155 ग्रॅम प्रोटीन जर आपण 5 जेवणात जर आपण डिवाईड केलं तर याचा अर्थ प्रत्येक जेवणात जवळपास 30 ग्रॅम प्रोटीन किंवा 31 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला लागतं आहे. ओके, तर दर मीलमध्ये जर तुम्ही 31 ग्रॅम प्रोटीन घेतलं तर त्याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. जर आपण ती गोष्ट एकाच मीलमध्ये जर आपण 100 ग्रॅम किंवा 120 ग्रॅम किंवा 70-80 ग्रॅम जर प्रोटीन घेतलं तर नक्कीच ते प्रोटीनचं ॲब्झॉर्प्शन आहे ते चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरात होणार नाही. कारण की जे प्रोटीन आहे ते जर एकखटी तुम्ही तुमच्या बॉडीला एकाच विंडोमध्ये जर पुश केलं तर ते 100% ॲब्झॉर्ब होणार नाही. पण जर तुम्ही प्रत्येक मीलमध्ये 30 ग्रॅम 25 ग्रॅम असं प्रोटीन जर तुम्ही घेत गेले तर नक्कीच त्याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. आणि जर तुम्ही 6 मील्स घेत असेल तर ते 25 ग्रॅम पर मील असं प्रोटीनचं रिक्वायरमेंट ठेवा, जेणेकरून नक्कीच तुम्हाला प्रोटीन ॲब्झॉर्प्शनमध्ये फायदा होईल आणि त्या प्रोटीनचा पुरेपूर फायदा जो आहे तो तुम्हाला होईल. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजेच की तुमच्या शरीरात जे तुमचं गट आहे त्याच्यामध्ये प्रोबायोटिक तुम्ही घेतलं पाहिजे. प्रोबायोटिक म्हणजे जे दही असतं किंवा जे ताक आहे, तर या सर्व गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजे. कारण की याने काय होतं, तुमच्या शरीरातलं जे प्रोबायोटिक्स आहे, जे गुड बॅक्टेरिया आहे ते चांगल्या पद्धतीने वाढतं आणि गुड बॅक्टेरिया जेव्हा इन्क्रीज होतात तेव्हा तुमचं प्रोटीनचं ॲब्झॉर्प्शन पण चांगल्या पद्धतीने होतं. तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजेच की जे तुम्ही प्रोटीनचे सोर्सेस जे आहे ते तुम्ही स्विच करत राहा. म्हणजे जर तुम्ही 2 महिने चिकन आणि अंडे यामधून जर मेजरली प्रोटीन घेतलं असेल तर 2 महिन्यानंतर तुम्ही फिश घ्या किंवा जे डाळ असेल, जे गहू असतं आपले दाणे, तर ते तुम्ही घेऊ शकतात ॲज अ प्रोटीन सोर्स. पण जे डाळ आणि गहू असतं त्यामध्ये प्रोटीनची अवेलेबिलिटी कमी असते, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर जे फिश असतील, पनीर असेल, सोया असेल, ह्या गोष्टी जे तुम्ही ज्या आहे ते दर 2 ते 3 महिन्याला बदलून घेत राहा. म्हणजे कसं, म्हणजे प्रोटीनची जी प्रोफाईल आहे, अमिनो प्रोफाईल, ती तुमच्या बॉडीला काही दिवसांनंतर रिझल्ट देणं बंद करते. तुम्ही एका झोनमध्ये जाता जिथे तुम्हाला प्रोग्रेस नाही होत किंवा जी प्रोटीनची जी इफेक्ट आहे तुमच्या बॉडीवर खूप कमी होऊन जातो. जर तुम्ही
तेच प्रकारचे प्रोटीन सोर्सेस जर तुम्ही खूप महिन्यांसाठी जर यूज केले तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही गोष्ट जी आहे ती बिगिनरसाठी नसते, कारण की बिगिनरला कोणतेही प्रोटीन सोर्स जर तुम्ही घेतलं चांगल्या क्वांटिटीमध्ये तर ते त्यांच्या शरीराला लागतं. पण जे खूप साऱ्या वर्षांपासून या फील्डमध्ये आहे तर त्यांनी त्यांचं प्रोटीन ॲब्झॉर्प्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी ते त्यांचं प्रोटीनचं जे सोर्स आहे ते त्यांनी बदललं पाहिजे. खूप सारे प्रोटीनचे सोर्स असतात, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितले, चिकन असेल, बोनलेस चिकन, किंवा सोया असेल, सोयाचे जे चंक्स असतात, सोयाच्या वड्या त्या असेल, किंवा पनीर, दूध, दही अशा डेअरी प्रोडक्ट्स जर असेल त्या पण तुमच्या प्रोटीनचा चांगला सोर्स बनू शकतात. अंडी असेल किंवा जे फिश असतात, व्हाईट फिश, तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही ॲज अ प्रोटीन सोर्स घेऊ शकतात. आणि त्यानंतर व्हे प्रोटीन पण ही एक खूप चांगली गोष्ट आहे जे तुम्ही ॲज अ प्रोटीन सोर्स घेऊ शकतात. त्यामध्ये बायो अवेलेबिलिटी सगळ्यात जास्त असते. पण तुम्ही जे प्रोटीन आहे ते तुमचं होल फूडमधूनच घेतलं पाहिजे. आणि जे व्हे प्रोटीन आहे ते तुमचा सेकंडरी सोर्स ऑफ प्रोटीन पाहिजे, व्हे असेल किंवा कॅसिन प्रोटीन. तर नक्कीच तुमच्या प्रोटीन ॲब्झॉर्प्शनसाठी जर तुम्ही बदलून प्रोटीन सोर्सेस जर घेतले तर याचा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर आपण जाऊयात आपल्या चौथ्या पॉईंटकडे. चौथा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, ते म्हणजेच की आपले पाचक रस किंवा एन्झाईम ज्याला आपण म्हणतो. तर हे जे डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात, तर प्रोटीन ॲब्झॉर्ब करण्यासाठी किंवा प्रोटीन ब्रेकडाऊन करण्यासाठी प्रोटीएज नावाचं एन्झाईम असतं. तर हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे एन्झाईम जर तुम्ही सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये घेतलं तर नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. किंवा जे पपई आणि पाईनॲपल जी फळं असतात तर यामध्ये पण हे प्रोटीज नावाचं जे एन्झाईम आहे ते अवेलेबल असतं. तर तुम्ही ते पण घेऊ शकतात, पपई आणि पाईनॲपल, जेणेकरून तुमचं प्रोटीनचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. ओके. आणि त्यानंतर आपला शेवटचा पॉईंट तो म्हणजेच की ग्लुटामाइन. तर ग्लुटामाइनचं जे सप्लिमेंट आहे तर ते पण तुम्ही घेऊ शकतात तुमचं प्रोटीनचं ॲब्झॉर्प्शन आणि रिकव्हरी वाढण्यासाठी. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल की ग्लुटामाइन तर नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे, ते तर आपलं शरीर स्वतःहून बनवतं, तर आपण सप्लिमेंटमधून का घ्यायचं, तिथं आपण आपली मनी का इन्व्हेस्ट करायचे. तर इथे मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो, इथे एक कंडिशन आहे. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर नक्कीच तुमच्या शरीरातलं जे ग्लुटामाइनचं जे प्रोडक्शन आहे, जे नॅचरली तुमचे शरीर ग्लुटामाइन प्रोड्यूस करतं तर ते कमी करतं जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचं वर्कआउट हेवी वर्कआउट जर होत असेल, हफ्त्यातले 5 ते 6 दिवस तुम्ही जिम पण करताय, कार्डिओ पण करताय, आणि तुमची जी रिकव्हरी आहे ती लवकर होत नाही आहे, किंवा तुम्हाला अनरिकवर्ड वाटतं, एनर्जी डाऊन वाटते, तर अशावेळी तुम्ही ग्लुटामाइनचा वापर करू शकतात. कारण की अशावेळी तुमचं शरीर जे आहे ते ग्लुटामाइन डिप्लीट झालं असतं तुमच्या शरीरात, आणि ती लेवल नॉर्मलला येण्यासाठी 5 ते 6 दिवस लागतात. पण हे 5 ते 6 दिवसांमध्ये जर तुम्ही ग्लुटामाइन जर तुम्ही तुमच्या आहारात घेतलं की सप्लिमेंटद्वारे, तर नक्कीच ते ग्लुटामाइनचे लेवल्स जे आहे ते नॉर्मल येण्यामध्ये 2 ते 3 दिवसच लागतील, काही वेळी 1 ते 2 दिवसच लागतील. तर अशावेळी तुमची जी रिकव्हरी आहे ती फास्ट होईल. आणि ऑब्व्हियसली जेव्हा रिकव्हरी फास्ट होईल आणि डायजेशन इम्प्रूव्ह होईल, अशावेळी तुमचं जे प्रोटीनचं ॲब्झॉर्प्शन आहे ते पण वाढेल. तर अशा पद्धतीने या ग्लुटामाइनचा फायदा आहे, जे नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे. पण जेव्हा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन डाएट घेत नसाल, तुम्ही व्हेजिटेरियन आहे आणि तुम्ही वर्कआउट पण जास्त पद्धतीने करताय, जास्त प्रमाणात, तर अशावेळी ग्लुटामाइनचं हे जे सप्लिमेंट आहे ते तुम्हाला नक्कीच खूप मदतीचं ठरू शकतं. तर थोडक्यात ह्याच 5 गोष्टी होत्या जेणेकरून तुम्ही तुमचं जे प्रोटीनचं ॲब्झॉर्प्शन आहे ते तुम्ही वाढवू शकता. जे तुम्ही पैसे मेजरली इन्व्हेस्ट करताय तुमच्या डाएटमध्ये ते म्हणजे प्रोटीनसाठी, तर हेच प्रोटीनचं जे ॲब्झॉर्प्शन आहे, म्हणजे जेवढं तुम्ही इन्व्हेस्ट करताय ते 100% तुमच्या अंगी लागतं आहे, याची खात्री जर तुम्हाला करायची असेल तर हे 5 पॉईंट तुम्ही फॉलो करा आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हे जे पॉईंट्स आहे ते मी स्वतः पण फॉलो करतो, आणि माझे जे क्लायंट्स होते तर मी त्या क्लायंट्सला पण अशा पद्धतीने डाएट प्लॅन आणि त्यांचा जो चार्ट आहे तो मी डिझाईन करून द्यायचो, जेणेकरून त्यांचं प्रोटीन चांगल्या पद्धतीने त्यांच्या शरीरात ॲब्झॉर्ब होईल आणि त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. ओके. तर आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.